शनिवार. शनिवार म्हणजे म्हटलं की भाजी आणण्याचा दिवस असतो. स्पेशली भाज्यांसाठी हा शनिवार राखून ठेवलेला असतो. भाज्या आणण्यासाठी, दळण दळण्यासाठी, भाजी साफ करण्यासाठी, घराची स्वच्छता करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठीच शनिवार हा राखीव ठेवला असतो. लोकांचा राखीव म्हणजे कुठला? रविवार असतो. पण मी माझ्यासाठी राखीव म्हणून काय ठेवलेला असतो? शनिवार. शनिवार म्हटलं की आपला भाजींचा दिवस. म्हणजे तुम्ही बघू शकता की मस्त हिरवीगार अशी ताजी तवानी मस्त अशी मी मेथी घेऊन आलेली आहे. गाजरचा हलवा बनवण्यासाठी गाजर पण घेऊन आलेली आहे. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी टोमॅटो पण घेऊन आलेली आहे. गवार, आहो आहो गवार, नाही आहो आहो पवार, घेता का हो गवार. मला गवार खूप आवडते, पण माझ्या घरातल्या लोकांना आवडत नाही. पण आज मी माझ्यासाठी घेऊन आलेली आहे. नंतर तुम्ही बघू शकता की छान मी कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर घेऊन आलेली आहे, कोथिंबीर वडी करण्यासाठी. नंतर हे 2 किलो बटाटे आणलेले आहेत. याच्यातून आज मी मुलांना मस्त असे वडापाव, गरम गरम वडापाव करून देणार आहे. त्यानंतर कारले, दुधी कारले, जे माझे खूप फेवरेट आहेत, ज्याची रेसिपी मी तुम्हा लोकांना यूट्यूबवरती दिलेली आहे. कुरकुरीत कारले, है ना. हे कुरकुरीत कारले माझ्या घराच्या सगळ्या लोकांना आवडते आहेत. हे मी सगळ्यांसाठी बनवणार आहे परत, है ना. दुधीच्या काय बनवणार आहे? कोफ्ते बनवायचे. किती दिवसापासून कोफ्ते बनवले नाही आहेत. जेव्हा मी कोफ्त्याची भाजी बनवेल त्यावेळेस तुम्हाला त्याची लिंक, व्हिडिओ सगळं काही शेअर करणार. तुम्ही बघू शकता की आमच्या घरात एक नवीन पाहुणे पण आलेले आहेत, फिश टँक. त्या फिश टँकची पण साफसफाई आहे आज. हे फिश टँक जे आहे ना, ते माझ्या मिस्टरांचं आवडीचं होतं. त्यांना आवड होती म्हणून त्यांनी घेतलं. आणि त्यावेळेस ते सांगत होते की याची साफसफाई पूर्णपणे मी करणार. पण तुम्ही बघू शकता हा जे फिश टँक आहे ना, तो माझ्या मिस्टरांनी, मी नाही सांगितलं पण ते घेऊन आलेत. का? कारण की त्यांना त्याची आवड होती. ते बोलतात की नेहमी तू तुझ्या आवडीच्या हिशोबाने घेऊन येतेस, माझी पण आवड जरा मला जपू दे, है ना. मी सगळं काही साफ करणार, तुला काहीच करायची गरज नाही. पण बघा तुम्ही 8 दिवस झालेले आहेत, त्याच्यातलं जो पाणी त्यांनी स्वच्छ केलेलं नाही. तर त्यांनी सांगितलं की आज शनिवार आहे, तर तू आज यांचं काय कर, पाणी साफ करून टाक. म्हणून याचे पण मला पाणी बदलायचं आहे. नंतर तुम्ही किचनमध्येही बघू शकतात, बघू शकतात की काय पसारा आहे. मी गेली होती सकाळची शाळेतून आल्यावर मी गेली माझ्या मुलीला सोडायला क्लासला. म्हणजे तुम्ही बघू शकतात की अजूनपर्यंत मी काहीच आवरलेलं नाही आहे. आता सगळ्या भाज्या झाल्यात, ह्या सगळ्या भाज्या साफसफाई झाल्यात, म्हणजे मी सगळं घर एकदम स्वच्छ करणार आहे. तुम्ही माझं किचनही बघू शकतात की किचनमध्ये काय घाण आहे. हे बघा, आज मी इडलीचं टाकलेलं आहे सामान, भिजत घातलेलं आहे. उडीद डाळ आहे, त्याच्यात मेथी आहे आणि तांदूळ पण भिजत घातलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकतात. हे सकाळचे माझे 5:30चे भांडी घासलेली आहेत. हे आहेत दुपारची भांडी, जे अजूनपर्यंत घासलेले नाही आहेत. आता मी ते घासणार आहे. किचनमध्ये, बेडरूममध्येही बघू शकतात तुम्ही की काय पसारा मांडून ठेवलेला आहे. ही माझी मुलगी शाळेतून आल्यावर, हे बघा, तिचे कपडे अजून तिने तसेच ठेवलेले आहेत. क्लासला जाते त्यावेळेस कपडे वेगळे, तर त्याचेही कपडे तिने तसेच ठेवलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींचे मला काय करायचं आहे, आवराआवर करायची आहे. समोरची बिल्डिंग बघू शकतात तुम्ही. ह्या समोरच्या बिल्डिंगमध्ये पूजा आहे, म्हणून तिथे छान असे देवाचे गाणे वाजत आहेत. तिथे सत्यनारायणची पूजा आहे. आमच्या इथे मुंबईमध्ये ही प्रथा असते की जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये बिल्डिंगची पूजा करतातच. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये बिल्डिंगची पूजा करतातच का? कारण की वर्षातून एकदा जरी आपण जिथे राहतो, ज्या निवासस्थानामध्ये राहतो, त्या निवासस्थानाची आपल्याला काय करायची, पूजा करायची असते, शांतता करायची असते. म्हणून इथे काय चाललेली आहे, पूजा चाललेली आहे. आता मी माझं घर पूर्ण स्वच्छ झालं की तुम्हाला मी पुढचा ब्लॉग दाखवणार. तुम्ही बघू शकतात की संध्याकाळचे आता किती वाजलेले आहेत, 7 वाजलेले आहेत. आपण दुपारी बघितलेलं 4 वाजता की घरात
भरपूर पसारा होता, सगळ्या भाज्या होत्यात. पण आता तुम्ही बघू शकतात की घर जे आहे मी ते पूर्णपणे एकदम स्वच्छ केलेलं आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत म्हणून मी दिवाबत्तीही करून घेतलेली आहे. तुम्ही आमचे देवारातले देव बघू शकतात. आपली दिवाबत्ती झालेली आहे. नमस्कार करून घेऊया. हा डायनिंग टेबल तुम्ही बघू शकतात की किती पसारा पडला होता याच्यावरती. आताही आहेच, पण सध्या काय माझी मुलगी जी आहे ती 10वीला आहे, तर म्हणून ती आता अभ्यासाला बसलेली आहे. ती फॉर्म्युला करत आहेत, सगळे थिरम वगैरेचे सगळे फॉर्म्युले करते आहे. तुम्ही आमचे हे मासे बघू शकतात की बघा किती छान खेळत आहेत. हा आहे ना, हा खूप आळशी आहे. याला आहे ना, मी बोलते की ही माझी मुलगीसारखी आळशी एकाच जागेवर बसून राहते. आणि हे खूप वळवळतं आहे, हे खूप वळवळतं. बघा बघा, ये ग प्रिन्स चल. यालाही साफसफाई झालेली आहे. याचं पण साफसफाई मी केलेली आहे. सोफा बघू शकतात तुम्ही. बघा पडदे, हे माझ्या मुलाचं काम आहे. कितीही स्वच्छ घर ठेवलं तरीही ती लोक असंच करणार आहेत. हे बघा, है ना. हे नंतर सगळा पसारा आवरून झालेला आहे. सगळ्या गोष्टी जागेवरती गेलेल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल दुपारी की इथे किती बेसिंगमध्ये किती भांडे पडले होते, गॅस वट्ट्यावरती किती भांडे होते. आणि आता आज मी तुम्हाला दुपारी पण बोलली की आज मी वडापाव बनवणार आहे. तर वडापावचे बटाटे जे आहेत ते उकळून ठेवलेले आहेत, थंड करायला ठेवलेले आहेत. इडलीचं बॅटर जे आहे तेही मी बघू शकतात की दळून घेतलेलं आहे. आता फॉर्मेट करण्यासाठी पूर्ण रात्रभरासाठी मी ठेवलेलं आहे. उद्या सकाळी इडली होणार आहे. आणि माझे मिस्टर जे आहेत ते बघा स्वतःसाठी काय करत आहेत, कॉफी बनवत आहेत. तू चहा घेणार का सोनल? यस, तुम्ही जर मला देणार तर मी नक्कीच घेणार. ओके चालेल. बघा त्यांनी आता मस्त कॉफी बनवलेली आहे, ती आता मी पिणार. तुम्ही बघू शकतात की बेडरूम हे एकदम स्वच्छ केलेलं आहे. सगळी साफसफाई झालेली आहे. तुम्ही बघू शकतात की दुपारी कितीतरी कपड्यांचा ढिगारा पडला होता इथे. ते सगळे कपडे मी कपाटात ठेवलेले आहेत घड्या करून, है ना. आता स्वच्छ असा हा बेडरूम पण तयार झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये काय चालली आहे, पूजा चाललेली आहे. तर तुम्ही तिकडचीही लाईटिंग बघू शकतात. तुम्हाला मी थोडंसं दाखवते, जेवढं दाखवता येईल, जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला लोकांना दाखवेन. हे बघा, ही त्या बिल्डिंगची लाईटिंग आहे. किती छान कलर आहे, पर्पल कलर दिसतो आहे मस्तपैकी. तिथे आता भजन चाललेलं आहे. आता आपण वडापाव बनवणार आहोत आणि रात्री मस्तपैकी मेजवानी आहे आमची वडापावची. जर तुम्हाला आता तुम्हाला भेटूया संडेला पण मी तुम्हाला दाखवणार की संडे आपण म्हणतो की सॅटर्डेला सगळी कामं उरकून घेऊया, पण तसं होत नाही. आता तर हे बनवण्यामध्ये पण माझा अर्धा ते 1 तास जाणार आहे. आणि उद्या पण आज पण वडापाव आणि उद्या इडली सांबार चटणी. मुलांची तर खूपच मजा आहे, है ना. तर उद्या परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.